नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आहे ना, आज मी गेले होते पिरवाडीला, आमच्या उरण पिरवाडी बीचवर गेले होते। तर चालत आणि ह्या बाजूला ना ओंजीची आहे, पूर्ण ओंजीची, आणि या बाजूला काही गावं आहेत, घरं आहेत, काठेआळी वगैरे, आणि चालतच चालले होते। आणि ऊन बघा, खूप खतरनाक ऊन पडलेला। संध्याकाळचे 5-6 वाजले होते तरी पण, आणि फायनली चालत चालले आणि पोहोचले फायनली। आणि ना इकडे ना रिक्षा वगैरे पण आहेत येण्या जाण्यासाठी, हे बघा। तर कोण कोण आला आहे आमच्या उरण पिरवाडी बीचला नक्की सांगा कमेंट करून। तर फायनली पोहोचले, हे बघा इकडे। आणि आज संडे असल्यामुळे ना खूप गर्दी होती। आणि इकडे ना एक छोटंसं साईबाबाचं मंदिर आहे, तिथे पण गेले होते मी। आणि जे मेन आहे, हे बघा साईबाबाचं मंदिर, छोटंसं आहे पण मस्त आहे। आहे ना सुंदर। आणि जे मेन आहे ना पीर बाबाचं, ज्याचं नाव पडलं आहे पिरवाडी, त्या बाजूला नव्हते गेले मी, फक्त जे बीच साईड आहे तिथेच गेले होते। हे बघा, आणि बाहेर आहे ना एक छोटंसं गार्डन आहे, पण नेटनी पूर्ण बंद केलेलं आहे। आणि गर्दी बघा, किती भयंकर गर्दी होती। जास्त करून गरमीमुळे लोक बीचवर हे करायला पोहायला चालले होते, हे बघा। आणि किती गर्दी आहे, फोटोशूट हे ते सर्व चालू होतं संडेच्या दिवशी। आणि आता आहे ना नवीन रस्ता झाला आहे खाली जाण्यासाठी, पहिले एवढं हे नव्हतं, सोय नव्हती खाली जाण्यासाठी। ना मी दुसऱ्या साईडला आले होते, हे बघा किती मस्त, भरती पण खूप होती, आणि बघा किती छान वाटतं। आणि त्या बाजूला आहे ना, त्या कोपऱ्यात आहे जे दर्गा आहे पिरवाडी पीर बाबाचं, आणि काही दुकान आहे, शॉप्स आहेत, बघा किती मस्त वाटतं। पण ऊन, आणि इकडे ना काही लहान मुलांसाठी हे आहे, खेळणी। आणि ना दर्ग्यात जाताना आहे ना, दर्ग्याला जाताना रोडवर आई मांगीन देवी आईचं मंदिर आहे। तर तिथे कोण कोण गेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। मी त्या बाजूला नव्हते गेले, कारण ऊन बघा खूपच होता। आम्ही तेवढं फिरलो आणि लगेच आलो। आणि आमच्या ना उरण पिरवाड बीचला कोण कोण आलं आहे नक्की कमेंट करून सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।